नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता जे काही कामकाज झालेलं आहे बुधवारी जी वीकली एक्सपायरी झालेली आहे निफ्टी आणि बँक निफ्टी अतिशय छोट्याशा रेंजमध्ये पूर्ण दिवस घालवलेला आहे. म्हणजे पहिल्या 15 मिनटाच्या कॅन्डलचा जो हाय होता तो पूर्ण दिवसभराचा हाय होता आणि सेकंड कॅन्डलचा जो लो होता तो पूर्ण दिवसभराचा लो होता. म्हणजे सकाळच्या पहिल्या 30 मिनिटांमध्ये म्हणजे पहिल्या अर्ध्या तासामध्ये जी काही रेंज बनली होती ना, पूर्ण दिवसभरामध्ये ती रेंज मार्केटने फॉलो केलेली आहे. अगदी त्याच्या आसपाससुद्धा मार्केट आलेलं नाही आहे. ना निफ्टीमध्ये तर होताना पाहायला मिळालं, ना बँक निफ्टीमध्ये ती रेंज ब्रेक होताना पाहायला मिळाले. याच्या पाठीमागे कधी असं पाहायला मिळालेलं आहे तुम्हाला की दोन्ही इंडेक्स महत्त्वाचे निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची एक्सपायरी एकाच दिवशी आलेली आहे आणि अतिशय साईडवेज ती एक्सपायरी झालेली. बायरसाठी तर काहीच मिळालं नाही. हां, तुम्ही सेलर असाल तर नक्कीच या रेंजमध्ये पैसे कमवले असतील, परंतु ऑप्शन बायरला काहीही मिळालेलं नाही आहे. मग आता मार्केट कंटिन्यू फॉल होत होतं. इथून एक चांगला फॉल आपण पाहिला होता, त्यानंतर एक चांगलं कन्सोल्टेशन झालेलं आहे. मग यानंतर आता शुक्रवारी जे काही कामकाज होणार आहे त्यामध्ये पुन्हा मार्केट अपसाईडला जाणार आहे की हा जो काही फॉल आहे त्यामध्ये हा हॉल्ट ठरणार आहे किंवा हा हॉल्ट ठरवून इथून मार्केट खाली जाऊ शकतं का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी तर सुट्टीच आहे, तर शुक्रवारी कशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये हे पाहणार आहे. त्या अगोदर चार्ट थोडा समजून घेणं गरजेचं आहे का. जर तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली नाही, इथे मी रफ करतोय, तुम्ही तुमच्या याच्यावरती अगदी क्लिअर ती ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही जी ट्रेंड लाईन आहे ना, याने काय केलेलं होतं 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. एक सपोर्ट, सेकंड टाईम, थर्ड टाईम, फोर्थ टाईम इथे ट्राय केलं आणि जेव्हा इथे आले मार्केटने थोडं सस्टेन केलं आणि हा ब्रेकडाऊन आलेला आहे. आता बेटर वे काय असू शकतं, जर आज मार्केटने ही जी कॅन्डल होती ना ती इथपर्यंत गेली असते ना, एक बेस्ट डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला बनला असता आणि त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करता आला असतं, परंतु तसं होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. मग आता शुक्रवारी ज्यावेळेस आपण ट्रेड प्लॅन करू ना, तिथे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही ट्रेंड लाईन मार्क करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. ही ट्रेंड लाईन आता आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे याच्या अगोदर हिने ॲज अ सपोर्ट काम केलेलं आहे, परंतु आता ती तुमच्यासाठी रेजिस्टन्स बनणार आहे. म्हणजे जरी कोणताही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करायचा असेल, अपसाईडची मुवमेंट तुम्हाला जर कॅच करायची असेल, तर ही जी लेवल आहे 260च्या आसपास येते. लक्षात घ्या किती, 24,260 ह्याच्या आसपास ही लेवल येते. जोपर्यंत 24,260 ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत कोणताही चांगला अपसाईडचा ट्रेड प्लॅन होणार नाही. जर शुक्रवारी गॅपअप ओपनिंग होते, बेस्ट सिनेरिओ काय असू शकतो, गॅपअप ओपनिंग होते, या ट्रेंड लाईनला टेस्ट करते मार्केट आणि एखादं बेरिश फॉर्मेशन क्रिएट होते, तर तो एक बेस्ट ट्रेड तुमचा असू शकतो. या ट्रेंड लाईनच्या अगदी थोडासा वरती एक स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. इथून मग तुमचं जे टार्गेट आहे ते आजचं जे क्लोजिंग आहे 24,140, 120. आता सगळ्यात महत्त्वाची जी लेवल बनलेली आहे ना, ती आहे 24,100 किंवा 24,120. ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत ती लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आता चांगला ट्रेड मिळणार नाही. मग याच्या खाली खूप मोठी जागा आहे का, तर नाही. इथे एक 30-40 पॉईंटचा झोन आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 30-40 पॉईंटचा झोन. तो झोन कुठे येणार आहे, तर 24,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि त्याच्यानंतर 24,040 हा जो 40 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जसं तुम्ही याच्या खाली निघणार आहात ना, तर हा जो पॅटर्न आहे तो एन पॅटर्न बनू शकतो किंवा या पद्धतीने एक पॉसिबिलिटी काय आहे की फॉल कंटिन्युअस आणि बेरिश फ्लॅग ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने एक फॉल होऊ शकतो. आणि दुसरी कंडिशन काय असू शकते, मार्केट या पद्धतीने येईल, वरती रिटेस्टिंगला जाईल आणि या पद्धतीने फॉल होऊ शकतो. जी अपसाईड आहे ती याच्यावरतीच तुम्ही प्लॅन करू शकता. आता डाऊन साईड कुठे आहे, 24,040 जर ब्रेक होते किंवा 24,000 सायकोलॉजिकल लेवल ब्रेक होती ना, तर आपण 23,800साठी तयार होत आहोत. अगदी शुक्रवारी सुद्धा ही लेवल येऊ शकते, लक्षात घ्या. जर 24,000च्या खाली आपण निघतोय तर तरीही डायरेक्ट त्याच्यासाठी प्लॅन करणार आहे का, नाही. 24,000च्या खाली मग आपल्याकडे 23,920 ही लेवल आहे आणि मग त्याच्या खाली 24,800, 830 हा जो झोन आहे ना, इथपर्यंत आपण जाणार आहोत. आणि याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करा, एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. सध्या मी अपसाईड डिस्कसही करत नाही, कारण का अपसाईड कुठे आहे, जोपर्यंत 24,260 ही लेवल ब्रेक होत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये अपसाईड प्लॅन करायची नाही आहे. कदाचित उद्या गॅपअप होईल आणि बऱ्याच जणांना गॅपअप झाल्याच्या नंतर असं वाटू शकतं की आता अपसाईड आपल्याला चांगली मिळणार आहे. उद्याचा दिवस आहे मध्ये एक दिवस लक्षात येईल आपले काय होतं आहे, पण तसं करायचं नाही आहे. इथे एक रिजेक्शन फेस झाल्यानंतर असं नाही की टेस्ट डायरेक्ट टच झाल्याने लगेच तुम्ही पुट घेतलं, असं नाही. कदाचित ब्रेकआउटसुद्धा येऊ शकतो. मग इथे एखादं बेरिश फॉर्मेशन बनलं तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. आता फ्लॅट ओपनिंग नंतर काय होऊ शकतं, जर मार्केट फ्लॅट ओपन होते अपसाईडला चाललं तर इथपर्यंत तरी काहीच करायचं नाही आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर खाली जायला सुरुवात करते, तर ही जी लेवल आहे
आहे, आजचा जो लो बनलेला आहे किंवा अगदी 24,090 या लेवलवरती फोकस करा. ती लेवल ब्रेक झाली तर एक 50-60 पॉईंट आहे तो फॉल पाहायला मिळेल आणि मग त्यानंतर 24,000 जे अगोदर डिस्कस केलेलं आहे त्याच लेवलवरती फोकस करायचा आहे आणि मग त्या लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर जे काही आपण डिस्कस केलेलं आहे त्यानुसार प्लॅन करायचा आहे. फक्त एक केस आहे जिथे बाईंगची सुद्धा संधी मिळू शकते, ती आहे मोठं गॅपडाऊन. म्हणजे 150 ते 200 पॉईंटचं जर गॅपडाऊन आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे 950च्या आसपास कुठेतरी, तर त्यावेळेस काय होईल, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. मग त्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर नक्कीच या कॅन्डलचा लो, मोठी कॅन्डल असेल तर 50%, छोटी असेल तर लो, हा तुमचा SL असू शकतो आणि मग इथून तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. मग पुन्हा एकदा मार्केट वरती येऊ शकतं. 150-200 पॉईंटची एक चांगली अपसाईड इथून पाहायला मिळू शकते. तरीही हाच रेजिस्टन्स असणार आहे. गॅपडाऊन 150-200 झालं तर पहिला रेजिस्टन्स आपला 2400 असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. जर बाकी काय असेल तर मी नक्कीच टेलिग्राम चॅनलला हे अपडेट करून देईल. आणि ही ट्रेंड लाईन लक्षात ठेवा, खूप वेळा त्याने सपोर्ट घेतलेला होता. बरं, आणि त्याबरोबरच जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं असेल, तुम्ही ट्रेड करत असाल किंवा तुम्हाला IPOला अप्लाय करायचे असेल तर तुम्ही सॅमकोमध्ये तुमचे डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, जिथे तुम्हाला बऱ्याचशा रेकमेंडेशन्स मिळू शकतात किंवा जे काही नवीन न्यूज आहेत किंवा त्यांची जी रिसर्च टीम आहेत ना त्यांचे काही इनपुट्स तुम्हाला मिळू शकतात. आणि सॅमकोमधलं जे ट्रेडिंग अकाउंट आहे, डीमॅट अकाउंट आहे, ते अगदी फ्री आहे, ते तुम्ही ओपन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता दुसरा जो इंडेक्स आहे तो आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे अगदी निफ्टीमध्ये हे डिस्कशन केलं तर तेच बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा सांगतो. निफ्टीमध्ये अगदी 2400 आणि 24,200 अतिशय कडक ज्याला म्हणू शकतो ना ती रेंज बनली होती. हायेस्ट ओपन इंटरेस्ट या दोन्ही लेवलवरती त्याच प्रमाणामध्ये 49,700 आणि 49,800 हे कधी पाहिलं होतं आपण की अगदी 12 वाजल्यापासून किंवा 11 वाजल्यापासून एक्सपायरीच्या दिवशी रेंज क्लिअर झालेली आहे. म्हणजे इथेही ओपन इंटरेस्ट हायेस्ट आहे आणि इथेही ओपन इंटरेस्ट हायेस्ट आहे. हे कधी पाहिलं होतं आपण? नॉर्मली हे पाहायला मिळत नाही का, निदान बँक निफ्टीमध्ये तरी 100 पॉईंटमध्ये होत नाही. आणि हे झालेलं आहे आणि अगदी दिवस पूर्ण इथे घालून शेवटी मधोमध आणि इथे सुद्धा मधोमध म्हणजे 150च्या आसपास आणि इथे 750च्या आसपास क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे कोणताही बायर ना पुट बायरला काही संधी मिळाली आहे ना कॉल बायरला संधी मिळाली. पण जो चार्ट पॅटर्न आहे ना तो सेम निफ्टीसारखाच इथेही बनताना पाहायला मिळालेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करता येऊ शकते आणि ती लेवल येते 50-200च्या आसपास. आता म्हणजे काय झालं याचा अर्थ, जोपर्यंत 50-200 ब्रेक होत नाही ना तोपर्यंत चांगली अपसाईड येऊ शकत नाही. मग इथे काय असू शकतं, सेल ऑन राईज ही स्ट्रॅटर्जी आपण यूज करणार आहोत. जर मार्केट वरती गॅप अप असू देत किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जाते, बेरिश फॉर्मेशनमध्ये 50,000ला बनेल, 50-150, 50-200 कुठेही बनू द्यात. इथे आपल्याला काय करायचं आहे, सेलची अपॉर्च्युनिटी शोधायची आहे. जेव्हा कधी या ट्रेंड लाईनच्या वरती आपण निघणार आहोत, याच्या वरती तर आणि तरच आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. म्हणजे काय होऊ शकतं, कदाचित शुक्रवारी जी अपसाईडची ही मुवमेंट आहे ना 300-400 पॉईंट सध्याला दिसते, ती तुमच्या हातून जाणार आहे आणि मग एवढी मोठी मुवमेंट केल्यानंतर ट्रेडही नाही बनायचा शक्यतो. पण नाही बनला तरीही चालेल, अपसाईडला थोडं सावध राहायचं आहे. डाऊन साईड मात्र चांगली बनू शकते. ही लेवल मार्क करून ठेवा, 49,600 ते 650 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. किंवा आजचा लो जो बनलेला आहे ना तो खूप महत्त्वाचा असणार आहे. जसा तो लो ब्रेक होईल किंवा हा जो 49,600-650 ब्रेक होईल ना तर एक शार्प कट आपल्याला पाहायला मिळू शकतो. रादर ही जी 50,800 ते 49,800 1000 पॉईंटची जी मुवमेंट आहे ना तो 1000 पॉईंटचा कटसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण हे मोठी मुवमेंट जी आहे ना ते आपण विकली अनालिसिसमध्ये डिस्कस करूयात. पण आत्तासाठी सध्याला काय दिसतंय, जर 49,600 ब्रेक झालं ना तर आपल्याला 49,400 त्यानंतर 49,230 आणि 49,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ना इथपर्यंत जाताना मार्केट पाहायला मिळू शकतं. तरीही 600 ते 700 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर गॅपअप झालं तर अगदी तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होईल. म्हणजे हे अजून 200-250 पॉईंट वाढतील. म्हणजे इथून सुद्धा तुम्हाला जवळजवळ 1000 पॉईंट पाहायला मिळतील. हा फ्लॅट ओपनिंग होते आणि खाली जायला सुरुवात करते तर मात्र 600च्या खाली जाऊ द्यात. दोन कंडिशन असू शकतात खाली जाण्याच्या. सपोज ही लेवल आहे आपला सपोर्ट आहे, फ्लॅट ओपनिंग होतं आहे, मार्केट इथे येते, थोडा वेळ सस्टेन करते आणि ब्रेकडाऊन देते, तर हा एक बेस्ट ट्रेड असू शकतो. किंवा डायरेक्ट ब्रेक होतोय आणि पुन्हा रिटेस्टिंगला येऊन एखादं बेरिश फॉर्मेशन बनवतं. या दोन्ही कंडिशनमध्ये डायरेक्ट ब्रेक होताना पोझिशन बनवायची नाही आहे, कारण त्यामध्ये मार्केट वरती येते किंवा काय होतं हे समजत नाही. त्यामुळे एखादा झोन क्रिएट करू द्या आणि मग त्या झोननुसार आपल्याला SL प्लेस करणं किंवा टार्गेट ठेवणं सोपं जातं आणि त्या पद्धतीनेच आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. एक्स्ट्रा काही करायचं नाही. आज नक्कीच तुम्ही जर बायर असाल, ऑप्शन बायर म्हणजे कोणतेही असू द्या, तुम्ही पुट बाय केला असेल किंवा कॉल बाय केला असेल, नक्कीच तुम्हाला जास्त काही प्रॉफिट आज ठेवता आलेला नसणार आहे. फक्त एक महत्त्वाचं आहे, तुम्हाला जर आज अवॉइड करता आले असेल ना तर ते बेस्ट आहे. किंवा एखाद दुसरा ट्रेड घेऊन तुम्ही दिवसभर वाट पाहिली असेल तरीही काही हरकत नाही. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, इथे सुद्धा सेम आहे. ही जी ट्रेंड लाईन दिसते आहे सगळ्या तिन्ही इंडेक्समध्ये सेम आहे. फक्त इथे एक लक्षात ठेवा, कारण का एक्सपायरी आहे. म्हणजे जरी तुम्ही इथून खाली येत आहे ना 79,000 ही जी महत्त्वाची लेवल आहे आता किंवा 78,800
हा झोन ब्रेक झाला तर तुम्ही एक 78,400पर्यंतचा प्रवास पाहू शकता. इथे मध्ये छोटे छोटे सपोर्ट आहेत, परंतु ते पाहताना मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कदाचित ते सस्टेन केले जाणार नाहीत, कारण का निफ्टी आणि बँक निफ्टी जर खाली जात असेल तर त्या डिरेक्शनमध्ये आपण डायरेक्ट हे 500 ते 600 पॉईंटचा फॉल पाहू शकतो. आणि मग याच्या खाली जर गेलो आपण तर अजून एक्स्ट्रा 500 पॉईंट आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतो. मग फायनल जे टार्गेट आहे ते अगदी 77,000पर्यंत तुम्ही 78,000पर्यंत ठेवू शकता फायनल टार्गेट एक्सपायरीसाठी. अपसाईड इथे सुद्धा थोडी क्रिटिकल आहे. ॲटलिस्ट 49,450 म्हणतो 79,450 जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत अपसाईडचा विचार करू नका, तोपर्यंत सेल ऑन राहील. जर 49,450 ही लेवल ब्रेक झाली तर लगेच 150 पॉईंटला एक रेजिस्टन्स आहे, म्हणजे 79,600ला, आणि मग त्याच्यावरती मग 80,000 पाहू शकता जर मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करते. कारण का उद्या एक सुट्टी आहे, कदाचित ॲडजस्टमेंट होऊ शकतात पोझिशन वगैरे, किंवा ज्या पद्धतीचं ग्लोबल मार्केटमध्ये सांगतो मी, ग्लोबल मार्केट जर पॉझिटिव्ह झालं तर आपलं मार्केट त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो. तेव्हाच फक्त आपल्याला या लेवलचा उपयोग होईल, अदरवाईज होणार नाही. जर काही वाटलं तर आपण नक्कीच टेलिग्राम चॅनलला त्याविषयी अपडेट करूया. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या, आणि सॅमकोमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.